12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि देशभरातील कोट्यवधी शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर येथे घडलेल्या एका घटनेनं खळबळ उडाली आहे. एका भाविकाला मंदिर परिसरात सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. या घटनेनंतर मंदिर प्रशासन, विश्वस्त आणि पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. नेमकं काय आहे प्रकरण, पाहुयात लोकमतचा हा सविस्तर रिपोर्ट. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात एका भाविकाला सुरक्षा रक्षकांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेनंतर परिसरात आणि सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. दरम्यान मंदिराच्या विश्वस्तांकडून संबंधित भाविकावर गंभीर आरोप करण्यात आलेत. भाविकाने अंमली पदार्थांचे सेवन केले होते असा दावा करण्यात आलाय. मात्र संबंधित भाविकाकडून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वतःहून दखल घेत सुमोटो कारवाई करत 5 ते 6 सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल केलाय. मात्र घटना घडत नाही तोच आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये एक भाविक बॅरिगेटिंगवरून उतरत असताना सुरक्षा रक्षक त्याला हाताने मारताना दिसत आहेत. त्यामुळे संबंधित सुरक्षा रक्षकावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या सलग घटनांमुळे मंदिर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. श्रद्धेच्या ठिकाणी अशी वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत विविध शिवभक्त संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही असं भाविकांना मारल्यानंतर कोण तुमच्या तिकडे दर्शनाला येईल? तर ज्यांनी अशी मारहाण केली असेल, तो भाविक जर चुकीचं काहीतरी वागलं असेल तर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. पण मारहाण करत जर आपण बसलो तर त्याला जास्त कुप्रसिद्धी मिळते आणि त्यामुळे नाव खराब होतं आपलं. एका बाजूला मंदिर विश्वस्तांकडून भाविकावर अंमली पदार्थ सेवनाचा आरोप केला जातोय, तर दुसऱ्या बाजूला सुरक्षा रक्षकाकडूनच भाविकांवर हात उचलल्याचं दृश्य समोर येत आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थानात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय. मंदिर परिसरात कोणाची हुकुमशाही सुरू आहे का अशा चर्चा आता रंगू लागल्यात. देवाच्या दरबारात घडणाऱ्या या घटना केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित राहिलेल्या नाहीयेत, तर राज्यभरात आता त्याचे पडसाद उमटू लागलेत. विशेष म्हणजे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर हे केंद्रबिंदू ठरणार आहे आणि अशा परिस्थितीत देवस्थानाची प्रतिमा जपणे, भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आणि शिस्तबद्ध व्यवस्था ठेवणे ही विश्वस्त आणि प्रशासनाची संयुक्त जबाबदारी ठरणार आहे. श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षा या तिन्हींचा समतोल साधणे मंदिर प्रशासनासाठी अत्यावश्यक आहे. भाविकांवर आरोप आणि सुरक्षा रक्षकांची आक्रमकता या दोन्ही बाबींची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. त्र्यंबकेश्वर सारख्या जागतिक स्तरावर ओळख असलेल्या तीर्थक्षेत्राची प्रतिमा डागाळली जाऊ नये हीच आता सर्वांची अपेक्षा आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून कारवाईकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.